फडणवीस जी होती तुम्ही देखील ट्विट केलं होतं का वाटतं नेता गेला मोठा महाराष्ट्राचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झालं. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला. आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती, म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येते. त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे. कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा आठवण्यात काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात बैठका देखील काही झाल्या होत्या, या संदर्भात काही व्हिडिओ देखील समोर आल्या, परंतु आता अजित पवार कार्यकर्ते कोणत्याही प्रकारच्या बैठका झाल्या नव्हत्या. परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी. एकंदरीत काय वाटतं या संदर्भात? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं हे मला योग्य वाटतं. कशा पद्धतीने अजितदादा यांचा दुर्दैवी प्लेन क्रॅश झालेला आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, एक दुःखाचं सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे, याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या? आपण सांगितलं ना की निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली? अजितदादा कुठेतरी चुकलेली दिसत आहे. म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. मला त्या बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, त्याच्यात काय बोलणं झालंय, हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार आहे. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना एकत्रितता घेऊन तुम्ही माझ्या तोंडातनं कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे. अमोल मटकरेंनी आपलं काम केलंय, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे का? देवेंद्र फडणवीसने शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झालेली असते तर अजितदादा आम्हाला बोलले असते विलीनीकरण संदर्भात, असं त्यांनी सवाल केला. चर्चा झाली होती हे 2000% सत्य. अजितदादा की अस्थियों की जो है दर्शन लेने के लिए आप यहाँ पे आए थे. सर, अजितदादाची अस्थियों का दर्शन दिया हुआ है. आपने भी उनके साथ काम किया है कैबिनेट में भी. आपको किस प्रकार की एक बहुत ही हुरहुरनरी और तेज तर्रार नेता था. निर्णय लेने की क्षमता जो उनमें थी वो शायद ही मैंने किसी में देखी थी. ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी हानि है. सर, बड़े पैमाने पर जो है इस एक्सीडेंट के देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.